रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। स्वामी सुखे डुलत पाटी थापटी कपीची। वसुदेव देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं जगद्गुरु कृष्ण वंदे। गौरीपुत्र गजानन अंजनी पुत्र हनुमान कौसल्या हृदय रत्न रघुनंदन शांती नात्राय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला आरंभ। अध्याय 3. पुण्यभूमी पुण्य पवित्र असणार सारंगी गावाचं नाव असणारं सारंगी आहे आणि भगवान मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला आरंभ। अगोदरच म्हणतात 100 कीर्तन करूनी पण 1 लक्ष्मण शक्ती करा म्हणतात। तर ह्या गावाला किती तर वर्षापासून शक्ती लक्ष्मण शक्ती आहे तर किती भाग्यवान म्हणाव। भाग्यवान मनोजया शरण जावे पंढरीराया। मग त्या ठिकाणी असणार आता 3ऱ्या अध्यायाची सुरुवात आहे। संत मंत सगळे माझ्या मायमावल्या आणि श्रोते वक्ते कीर्तनकार भजनी मंडळ सर्वांना माझ्या त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला आरंभ। अध्याय 3. मग त्या ठिकाणी 80 बोलत हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंदे सुखे डुलत पाटी थापटीत कपीची। मग कोण पाटी थापटू लागले? हनुमंतराय बोलू लागले भगवान प्रभू रामचंद्र ब्रह्मांडाच्या मालकाला आनंद वाटला। आपलं छोटूस लेकरू जर आनंदाने खेळत असलं आणि त्याची सुंदरत्वा जर असली तर त्या लेकराची पाठ आपली आई थापटती। माझं लेकरू किती गुणवान आहे अशा प्रकारचं। तसं भगवान प्रभू रामचंद्र ब्रह्मांडाचे मालक कोणाची हनुमंतरायाची पाठ थोपटू लागले असं त्या ठिकाणी बोलू लागले। सेवेची बोले रघुराजा सेवे उठी परवनात मजा। शीघ्र करून यावे काजा बंधू राजा उठवावे। बंधू राजा उठवावे। मग हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले बंधू राजा उठवावे लक्ष्मणाला उठवायचं आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले। स्वस्थ असो तुझे चित्त स्वस्थ असो तुझे जीवित्व अंगा प्रसंगी समस्त कपिनाथ निज विजयी। भगवान प्रभू ब्रह्मांडाचे मालक म्हणू लागले स्वस्थ असो तुझे जीवित्व अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजयी। भगवान प्रभू रामचंद्र म्हणा तुझे अंग स्वस्थ सगळ्या प्रकारचा चांगल्या पद्धतीने आहे मी बोलायची काही गरज नाही असं मला भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले। स्वस्थ असो तुझ लागी केल्याना सो सर्वांगी सर्वादा विजयी जगी तनु सर्वांगी सुधरड तनु सर्वांगी सुधरड। मग तनु सर्वांगी सुधरड तू सर्व अंगानं सुदृढ आहेस तू असणारा चांगल्या पद्धतीचा आहेस मारुतीराय मी बोलायची काही गरज नाही असं भगवान प्रभू रामचंद्र मारुतीरायाला बोलू लागले। हनुमंता होय चिरंजीवी तो जीवित्व ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवावे जगाशी। ज्ञान विज्ञान सगळीच पदवी तुझ्याकडे आहे सगळी पदवी आहे म्हणून त्रिलोक्यात असणारा तुझा झेंडा आहे मारुतीराया मी सांगायची काही गरज आहे का नाही। म्हणून कोण ब्रह्मांडाचे मालक भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले आता मी तुझं देऊले आशीर्वाद तवा पूर्वीच तुझे बळागाद प्राप्त आदि विशुद्ध एके सावध सांगेन। मग पूर्वीच तुझे बळ आघात आहेत मी बोलायची काय गरज आहे का। शरण शरण हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्ती ज्याच्या वाटा मज दाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुधिराज अंजनीची कुमारा तू आधीच
तुझ्यात महान शक्ती आहे हनुमंता, मी बोलायची काहीच गरज नाही. कोण म्हणाले? ब्रह्मांडाचे मालक असा असणार मारुत्र्याला बोलू लागले. बाळपणी आकळीला भानू तैसे इंद्र वज्रे आणि तले अनु हनुमंत या विधानू ते पासोनी तुझं झाले. बाळपणी आकळीला भानू जन्मला होता तेव्हाच तू सूर्याला गिळाय गेलास आणि सूर्याला धराय गेलास. आणि का तू का लहान आहेस का? जन्मल तेव्हाच गेलास. बाळपणी आकळीला भानू तेव्हा इंद्रानं वज्र मारलं, तुझ्या तोंडावर वज्र मारलं इंद्रानं. मग इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, म्हणून असणार तुझं नाव हनुमंत पडलं असं भगवान बोलू लागले. अरवीच्या दाविन्यासी आले लोक ख्याती लाविली तयासी, ऐक सावकाशी सांगेन. बाळपणीच असणारी ख्याती लावलं, एवढा भयंकर असणारा तो हनुमंता, तुझं असणारं शरीर तू असणार आहेस, मग मी सांगायची काही गरज नाही असं हनुमंतराय बोलू लागले. कुटित झाले इंद्र वज्र शिवाचा त्रिशूळ झाला चूर वरुणाचे पास समग्र चकचूर झाले. वरुणानं पास सोडला तुझ्यावर तर ते सुद्धा चकचूर झाले. वरुणानं पास सोडला आणि इंद्रानं सुद्धा सोडले, पण तू मानला नाहीस हनुमंता, एवढा श्रेष्ठ असणारा तू अधिकारी आहेस असं भगवान बोलू लागले. तुझं नवादी वरुण पाश तुझ सरास श्रमी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझे विदेशा बाधेना. वरुण पास, दुसरा कर्माचा आश्रम पास, असं असणारे 7 पाशे आहेत. त्या पासामध्ये तू बांधू शकत नाही हनुमंतराय, एवढा श्रेष्ठ असणार आहेस असं भगवान प्रभू बोलू लागले. धर्म पाश ज्ञान पाश अहंकाराचा पाश परब्रह्मीचा ब्रह्मपाश, तुझा विरेशा बाधेना. अहंकाराचा अहंपास, परब्रह्मीचा ब्रह्मपास, ज्ञानपास असे असणारे 7 पाशे आहेत, पण तू एका सुद्धा पासामध्ये बांधू शकत नाहीस. म्हणून असणार पिंडघारीने झोड पिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमेची सूर्य उदयता समयाची, असा असणारा तुझा अधिकार आहे आणि सर्वांमध्ये असणारा श्रेष्ठ आहे हनुमंता, मी बोलायची काही गरज नाही असं भगवान बोलू लागले. ते तर वरुण पाश तो किती तुझा बांधावया मारुती, याची ते कोण शक्ती तुझं निश्चित दौडावया. येमाची ते कोण शक्ती तुझं निश्चिती दंडावया. ए मारुतीराया, येम सुद्धा तुझ्या पुढे पाणी भरावं लागतात, येमाची सुद्धा तुझ्या पुढे ताकद नाही, एवढा श्रेष्ठ असणारा तुझा पराक्रम आहे हनुमंता असं मारुतीराया बोलू लागले. ये मनियता सकळ जगा पदवी अभिमान लग बघा दंड घेऊन यावेगा, तुझं वेगा दंडू आला. येम असणारा लगबग असणारा येऊ लागला, तो येम दंड घेऊन आला. त्या येमाचं सुद्धा तुझ्यापाशी काही चाललं नाही, ते येमाचा येमदंड सुद्धा गळून पडला असं त्या ठिकाणी हनुमंतरायाला भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले. ये मनिगता सकळ जगा पदवी अभिमान लग बघा, दंड घेऊन यावेगा, तुझं सवेगी दंड आला. त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देही, इतर बापुडे कोण काही, हनुमान पायी दंड वया. येमाचा येमदंड सुद्धा घेऊन आला, तर येमाचा येमदंड सुद्धा तुझ्यावर मोडून पडलेला आहे, येमाचं सुद्धा काही चाललेलं नाही हनुमंता असं भगवान बोलू लागले. अग्नी वाय कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा दट साचार हनुमान विरती लोकी. अग्नी वायू कुबेर सगळं
असणारे तुझे किंकर आहेत, तुझ्या पुढे कोणाचंच काही चालू शकत नाही, एवढा आदट असणारा वीर आहेस हनुमंता. मग मी बोलायची काही गरज आहे का? नाही. म्हणून कोण? भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले. अग्नी वायू कुबेर आपुल्या होत प्रशक्ती लावली सकळाची वरदोक्ती वज्र देई ख्याती त्रिजगती बाजी मिळवे. मग वज्र देई असणारे आहेस तू. असणारा कसा आहेस हनुमंता? दासत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. एवढं दासत्व असणारं कोणाचं? भगवान प्रभू रामचंद्राचं केलं. कोण केलं? मारुत्र्यानं. म्हणून असणारं तुझं त्रिजगामध्ये असणारे तुझी श्रेष्ठ असणारं कुठं तरी कोण्या गावामध्ये मंदिर नाही असं गाव नाही. कुठं मंदिर म्हणलं तर रस्त्यात मंदिर मारुत्र्याचं, तंड्यात एका मारुत्र्याचं मंदिर, गावात मारुत्र्याचं, प्रत्येक जागी मारुत्र्याला आमच्या जोडच नाही महाराज. काय सांगा आता इथं ग्रंथ लावलं. थोडंसं तुम्हाला सांगते दृष्टांत. मारुत्र्या असं एका गावात रामायण लावलं. भावार्थ रामायण लावल्यानंतर त्या गावामध्ये 4च बाया आणि 4च गडी राहायचे त्या गावामध्ये. मग कोणीच ऐकायला यायचं नाही. मग याचं मग एका दिवशी 2च होते. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र साक्षात होते आणि मारुत्र्या मंदिरात होते. पहिलं का असे मंदिरं नव्हते त्रेते काळामध्ये. उगत दगडाचा देव तिथं, वड्राचं भेव, अशा प्रकारचा असणारा एकच दगड होता शेंदूर लावलेला. त्याचं नाव हनुमंत मारुती. आता झाली हे सगळं काही. मग तृतीय काळामध्ये असणारं होतं. मग तिथं ग्रंथ लावलं महाराज. ग्रंथ लावल्यानंतर 2च माणसं यायची. मारुत्र्या साक्षात ब्राह्मणाच्या रूपामध्ये जानवं घालायचं आणि मंदिरावर ऐकायला बसायचं. मग ते बाया म्हणायच्या, ते 2-3 गडी म्हणायचे, आणि हे कुठलं माणूस आहे, कोण्या गावचा आहे, दररोजच ग्रंथ ऐकायचं. मग ठामपणानं एका गावातल्या सरपंचाला सांगितले आणि तिथं एक म्हातारं येऊ लागले. कोण्या गावचं आहे ते बोल ना, काय ना, फक्त ग्रंथ ऐकते, उठते आणि जाते. मग त्याची चौकशी करावं. ठीक आहे म्हणले. मग त्या दिवशी एक 10-12 माणसं जमले. सरपंच काय झोपला आराम. 10-12 माणसं जमली. त्या माणसाला सांगितल्यानंतर ते माणसं गेल्यासारखं ग्रंथ संपला. आरती झाली. जिकडे तिकडे गेले माणसं. गेल्यानंतर 2-3 माणसांना आडवं थांबले. माणूस जाते कुठं आणि येते कुठून आणि चाललंय कुठं हे बघण्यासाठी थांबल्यानंतर भगवान आमचे हनुमंतराया डाव्या खुशी धडक दिला. हनुमंत जल मला अंजनबाईचा पाना, अंजनीचा पाना, आता ते मला काही लक्षात येईना गेले. मग त्या ठिकाणी असणारं मारुत्र्या उठले. मारुत्र्या म्हाताऱ्याचं रूप घेतले होते. ग्रंथ ऐकल्यानंतर सगळे लोक गेल्यात म्हणले मंदिरामध्ये गेले. जिथल्या तिथं आपलं वस्त्र काढले आणि ज्या जागी मारुतीचा दगड आहे तेच होऊन बसले. त्या लोकांना साक्षात बघले. अरे गडे म्हणले, एवढं ग्रंथ लावणं म्हणजे कोणी जरी ऐकना गेलं तर देव तरी ऐकते. ग्रंथ लावणं महत्वाचं आहे. देव हे मारुत्र्या श्रेष्ठ आहे. म्हणून अंजनबाईचा हे पाना मारुतीनं पिना गेले, मारवती पिना गेले, दूध कालव्यानं चाले. एवढं श्रेष्ठ असणारे आमचे हनुमंतराय आहेत. म्हणून असणारं इथं कितीतर वर्षांपूर्वीपासून ग्रंथ आहे. किती भाग्यवान लोक आहेत. आणि रामायण लावल्याशिवाय कधीच राहू नये असं मला म्हणायचं आहे. एवढा आमचा श्रेष्ठ असणारे हनुमंतराय आहे. चला माझे वरदान आतुर बळी वायू नंदन वेगे करून उडान बंधुरत्न मज देई, बंधुरत्न मज देई. एवढे वरदान असणारे आमच्या हनुमंतराया. आणि काय म्हणाले? बंधुरत्न मज देई, माझ्या भावाचं मला भीक दे. माझा भाऊ माझ्या भावाचं मला भीक दे असं त्या ठिकाणी भगवान प्रभू हनुमंतरायाला भीक मागले महाराज. कोण कोणाला भीक मागले? जेवण्याची नाही, लक्ष्मणाची. बंधुरत्न मज देई, ए मारुती माझ्या भावाची भीक असणार मला दे असं भगवान प्रभू रामचंद्र बोलू लागले. ऐसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचा भार ऐकोनी पिजारला कपिंद्र काय उत्तर बोलत.
असं ऐकिले. कोण ऐकिलं? हनुमंतरायानं भगवान प्रभू रामचंद्र भीक मागिलेले ऐकिले. आणि काय उत्तर देऊ लागले पुढच्या वहीत? विराजल्या रोमावळी दिसे विकाळ देताळी मस्तकलेला नभो मंडळी गोलांगुली आवेश. मारुत्र्याचं गोळांगुळी आवेश, रोमावळी पिंजारले, केस पिंजारले, रोमावळी आवेश. हनुमंतराय मारुत भगवान प्रभू रामचंद्राचा ऐकिले आणि गोळांगुळी आवेश, आवेशपणा घेतले आणि उठले. उठून काय करतात पुढच्या वहीत? दोन्ही दिसती नेत्र गोळ दैसी दग दगत इंगळ त्रटाईटा भूमिशी लांगुळ लोक सकळ भयभीत. लाल भडक असणारा विष्ट्याच्या इंगळासारखा हनुमंतरायाचा अवतार झाला महाराज. दोन्ही दिसती नेत्र गोळात जैसे धगधगीत विंगळ. हनुमंतराय एवढे आवेश घेतले आणि आमच्या हनुमंतराय निघालेले आहेत. विळीला संपुसाचा कोडा लगुनी सुवेळेचा कडा राम समरोनी वेगाडा केला गाडा भूकार केला गाडा भूंकार. मारुत्र्यानं भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय म्हणले आणि आमचे हनुमंतराय निघालेले आहेत. आता ऐकोनी त्याचा भूकार दचके कैलासी शंकर ब्राह्मणा डवळला थोर घोरा चंद्र मांडले घोरंदर मांडिले. मग त्या ठिकाणी आमच्या हनुमंतरायाची उडान गेल्याबरोबर असणार त्या भगवान शिवशंकर ध्यानस्थ असणारे जप करीत बसले होते आणि तिथं असणारी हनुमंतरायाची उडी गेली आणि ते असणारे बघितले. बघून असा काय झालं पुढच्या वहीत? ऐकोनी त्याचा भूकार सृष्टी आकाळ प्रळला काय वृष्टी प्रळय रुद्र निवटी दृष्टी इंद्रादिक पाडिले. कसं झालं? आहे कोणी त्याचा भूंकार सृष्टी आकडे प्रळय काय सृष्टी प्रळय निमित्ती दृष्टी इंद्रादिक सबडले संकटी. इंद्रादिक विंद्रादिक लोक असणारे मारुत्र्याचा आवाज ऐकले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संकटात पडले. कडे खोचले सगरी वृक्षी भ्रमती गगनानंतरी उडान करीती कपी केसरी सुरनरा कांतू. मग कडे खेचले गगनांतरी, कडे खेचले. हनुमंतरायाची उडान गेल्याबरोबर असणार सुरासुरी असणार आकांत झाला ते का ठिकाणी म्हणू लागले. सप्तसागरा खळबळला दरा पाहुनी जायर सातळा आकांत जीव मातळ सकळा गोळांगुळीचे धाके. सप्तसागर खळबळा धरा जाऊ पायर सातळा जीव मात्र सकळा गोळांगुळाचे निधाके. सप्तसागराला असणारा खळबळ 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 हनुमंतरायाची उडान पडली. महाराज आमचे वैजू महाराज बी आल्यात. आम्ही वाचकच हाव, सूचकाची सेवा करायला हाव. चूक भूल असल्यास माफ करणे हे माझं सांगणं आहे. सप्तसागर खळबळ खळबळ मारुत्र्याची उडान गेल्याबरोबर करू लागले आणि गोळांगोळे आवेश हनुमंत आवेश येऊन असणार पुढे गेलेले आहेत. करोनी राम सम्रण सवेग केले उडान न लागतार दक्षिण सागर संपूर्ण कर्मियला करोनिया राम समरण. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय कोण म्हणलं? आमच्या हनुमंतरायानं म्हणले आणि सागर संपूर्ण कर्मियला हनुमंतरायाची उडान गेली आणि अर्धा सागर हनुमंतरायानं कर्मन केले. उपयो परी गगनानंतरी सत्य पर्यंत परी गेली उडानाची थोरी. राम भारी अति विक्रमे विक्रम भारी कवीचा उपरी उपरी गगनांतरी
हनुमंतरायाची उडान गेली. कुठं गेली? उपरी उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उडानाची थोरी. विक्रम भारी कपीचा. किती नाव दिले आमच्या हनुमंतरायाला? एक नावाला 1,00,000 रुपये किंमत आहे पाळण्यात टाकलं तेव्हा. त्याच नावानं बोलतात. बरोबर आहे का? लेकराला पाळण्यात टाकलं तर दोन नावं ठेवतात. 2 नावं ठेवलं की एक नाव कायम स्वरूपी असते आणि लाडाने एक राहते. पण आमच्या हनुमंतरायाला किती नाव दिलंय? विक्रम भारी कपीचा, बंधुरत्न मज देई, बजरंग बली, इतके नाव असणार आमच्या हनुमंतरायाला दिलं. आमच्या हनुमंतराय एवढे भाग्यवान आहेत. दिशा दुमदुमल्या संपूर्ण प्राणाती राक्षस गण ते ऐकोनी रावण आती चिंता मनी पीत. मग ते असणार गेल्याबरोबर असणार. पुढे कोण दिसलं? राजा रावण दिसला. कोणाला? हनुमंतरायाला. आता पुढे काय बोलते? मने गेले कपिंद्र आणि औषध समर उठली सौमित्र श्रीरामचंद्र नाटोपे. म्हणजे काळणी मी तू असणारा मला दिसलास. मने गेली कपिंद्र. हनुमंतराया कुठे गेलाय? पर्वताच्या ठिकाणी गेलाय. आणि आता आपल्याला जाऊन तिथं विघ्न करायचं आहे. मग लक्ष्मण जर उठला तर आपल्याला भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आटपत नाहीत. मग कसं काय करायचं ते सांगा, असं त्या ठिकाणी बोलू लागले. हे एक एका परिस वीर रण योध अवघे मिळून योदास मग आम्हास प्राणांत. ते असणारे एकमेका परिस करकेच रण युद्ध असणारे आहेत. आणि लक्ष्मण जर उठला तर आम्हाला ते ना आटोपत नाहीत. मग कसं करायचं आणि काय करायचं, असं त्या ठिकाणी बोलू लागले. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजी आदी अयौत पुत्र कुमार मारिले. कुमार मारिले. आता काय करू विचार? कुमार मारिले. सगळेच मारले. कुमरे सगळेच मारून टाकले. मग आता आपल्याला ते राम लक्ष्मण आटोपत नाही. कसं करावं आणि काय करावं, असं त्या ठिकाणी कोणाचा? रावणाचा विचार चालू आहे. ऐसी चिंता रावणा करुणी विसरला भोजना विसरला उपडकाना उदक पाना आती चिंता मन पडित. विसरला उदक पान आती चिंता मनी पीडित. रावणाला महाराज एखाद्याचं कपट जर केलं मावल्या व्हा तळपट निघाल्याशिवाय राहिना. राजा रावण कपटानं बोलू लागला. कोणाला बोलू लागला? राजा रावण म्हणू लागला काळनेमीला, आपण जर गेलं तर हे आपल्याला मारून टाकतील. मग राम लक्ष्मण आटोपत नाहीत. मग काय करायचं आणि कसं करायचं, असा विचार चालू कोणाचा? राजा रावणाचा आहे. निद्रा न लागे से जैसी करीत असे उठी बैसी तव देखील काल नेमीसी राक्षसासी मग चरणासी लागला. राजा रावणाला महाराज झोप येना. नंदू मामा झोप येना. उठलाला बसलाला. राजा रावणाला एवढी चिंता लागली तर काहीच्या बाई सांगता सोय नाही. उठ बैस राजा रावण करू लागला. आणि राजा रावणाला झोप सुद्धा येऊ शकत नाही. अशी राजा रावणाची अवस्था झाली. चारी मुखे सरती लाळ डाडा विकट विक्राळ दगदगीत नेत्र गोळ जैसे इंग खंदिराचे. कोणाच्या? काळनेमीच्या तोंडात असणार दाड असणाऱ्या तिखट आहे. जैसे विंगळ खदिराचे, विंगळासारखे असणारे तोंडामध्ये दात आहेत. आणि राजा रावण काळनेमीला बोलू लागलेला आहे. जीवामुखी समसमित अति दीर्घ चारी हात केस नीळ कठीण तेथ आवे दिसत सुळ पार्ये. केस नीळ कठीण तेथ अति सुळासारखे असणार
असणारे त्याचे केस कोणाचे त्या काळनेमीचे आणि तोंडामध्ये असणारे तिखट असणाऱ्या दाढा असं वृक्षासारखं असणार त्याचं स्वरूप आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले. अति तिखट दाडाचारी मुखे समान पर्वतदरी खापरांचा काळा शरीरी मुखे चारी समसमित काळा काळा कुट असणारा डांबराचा मावस भाऊ कोण असणारा काळनेमी आणि ते असणारा काळा कुट दिसणारा पर्वतासारखा असणारा त्याचं शरीर आकृती असणारी त्या काळनेमीचं असं स्वरूप होतं आणि ते काळनेमी असणारं कुठं येते ते पुढच्या वहीत. वृक्ष रोविले जैसे सती तैसात पाय दिसती भिंगुळवाणी शरीर आकृती देखता भीती एम काळ. काळनेमीची आकृती कशी होती महाराज? लहान लेकरू राहते आमच्या माय मावलेलाच माहित आहे. 1-2 वर्षाचं लेकरू राहते. 2 वर्षाचं लेकरू राहते. माती खाऊन पोट एवढं मोठं होते त्या लेकराचं आणि हातपाय एवढे 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 बारीक होते. भ्यासूर असणारा त्या काळनेमीचे अवतार असणारा बारीक हातपाय पोट असं एवढं मोठं असणारं होतं आणि भ्यासूर असणारा तो काळनेमी नावाचा राक्षस कोणापुढे येऊन थांबते पुढच्या वहीत. अति भयानक शरीर त्या पारती दर्शी शिरा दश शिरा तुवा जाऊन या सत्वर पर्वतेंद्र टाकावा. मग ते असणार कोण? राजा रावण असणारा सांगू लागला आणि मारुतराय गेलेला आहे आणि त्या पर्वताच्या ठिकाणी जाऊन तू जा आणि मारुतरायाला असणारा विघ्न कर असं राजा रावण सांगू लागला. लवनादी सकळ समुद्र सुखदीप समग्र लगुनिया शिर समुद्र पर्वतेंद्र ठाकावा. मग क्षीर समुद्र 7 समुद्र असणार इतकं ओलांडून जायचं आहे बरं. कोणाला? काळनेमीला सांगू लागला. समुद्र कसले? क्षीर सागर समुद्र 7 समुद्र तेलाचा पाण्याचा दह्याचा दुधाचा असे 7 समुद्र असणारे आहेत. एवढं ओलांडून जावं लागते हनुमंता. काळनेमी असं बोलू लागले. तुझं मननी वेगे गमन मननी आलो तुझं शरण ते गेला कपिनंदन त्यासी विघ्न करावे. त्या ठिकाणी असणार मग मी तुला सगळं लक्षपूर्वक मी सांगू लागलो आणि तिथं कोण गेलंय? हनुमंतराय त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तू काळनेमी जा आणि त्याला असणार तिथं जाऊन विघ्न कर. विघ्न कर कसलं विघ्न कर पुढच्या होईत. काल नेहमी एक विनंती लक्ष्मण भेदले शक्ती उदया येता गबसती. सौमित्र निश्चिती चित्ती मरेल सौमित्र निश्चिती मरेल. काळनेमी मी तुला सांगतो दिवस निघण्याच्या अगोदरच मारुतीचा काटा काढ आणि औषधी जर मध्यरात्री आणलं आणि लक्ष्मणाला जर औषधीचा उपचार झाला तर लक्ष्मण उठेल आणि दिवस निघून गेला कोणाला? मारुतीला तिथं गुंतून घातलास आपलं टेन्शन मिटलं मग लक्ष्मण मेला असं समजायचं. असं कोण म्हण बोलू लागलं? राजा रावण काळनेमीला बोलू लागला. रामचंद्र भगवान की जय. कपी